माय ब्युटिफुल पीपल अँड माय ब्युटिफुल सोल्स अँड माय ब्युटिफुल फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टॅरो रीडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत की टुडेज एनर्जी आपली काय निघून येणार आहे. चला तर प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि पॉझिटिव्ह राहा. टुडेज एनर्जी माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय असणार आहे, प्लीज गाईडलाईन करा. टुडेज एनर्जी माझ्या व्ह्यूअरसाठी काय आहे, प्लीज गाईडलाईन करा युनिव्हर्सल. द लवर, असं कुठलं तरी प्रपोजल तुमच्याकडे येणार आहे जे की बिझनेस रिलेटेड असेल, मॅरेज रिलेटेड असेल, लव्ह रिलेटेड असेल. कुणीतरी आपल्याकडे हे प्रपोजल घेऊन येणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जो ब्लेसेस मिळणार आहे तो आपल्याला एंजल्सचा ब्लेसेस मिळणार आहे. खूपच चांगली गोष्ट आहे. पुन्हा आपल्याकडे द हेरोफंटची एनर्जी निघून आलेली आहे. ज्यांचे विवाहाचे प्रस्ताव चाललेले होते आणि प्रपोजल आलेले होते, प्रपोजल दिलेले होते, तर इथं असं होऊ शकतं उद्याच्याला की जी आपली एनर्जी निघून आलेली आहे तिकडनं आपल्याला होकार येणार आहे. हे पण इथं आपल्याला दिसून यायला लागलेलं आहे. पुन्हा आपल्याकडे निघून आलेले द एम्पररची एनर्जी निघून आलेली आहे. व्हेरी गुड. जे पण आपल्या ह्याच्यामध्ये बिझनेस असेल किंवा मॅरेज प्रपोजल असेल किंवा लव, कारण मला जे द लवरमध्ये जी एनर्जी निघून आली ना, जी की आहे की दोघांच्यामध्ये बनणारे जे संबंध आहेत त्या रिलेटेड आपल्याला द लवरची एनर्जी बोलायला आलेली आहे. आणि याच्यामध्ये जे मध्यस्थी करणार आहे द एम्पररची जी आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे, तर ते जे घरामध्ये सिनियर जे पर्सन आहेत आणि थोडंसं एक परंपरागत विचारांना मानणारे वगैरे अशा पद्धतीचे जे काही पर्सन आहेत, हे पर्सन याच्यामध्ये जी भूमिका घेणार आहेत त्यांच्या मध्यस्थीनं जे आहे तुमचं हे प्रपोजल पुढे सरकणार आहे आणि एक सकारात्मक आपल्याला डिसिजन त्याच्यातून मिळणार आहे. किंग ऑफ वँडची आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. किंग ऑफ वँड पण आपल्याला हेच सांगायला आलेलं आहे, जो पण तुम्ही आज मॅनिफेस्टेशन करणार आहे, तुम्ही आज जे पण काही कामाचं प्लॅनिंग करणार आहे, त्या प्रत्येक प्लॅन जो आहे आजचा थोडक्यात दिवस जो आपला निघून आलेला आहे तो पूर्ण सकारात्मक विचाराने निघून आलेला आहे. 7 ऑफ पेंटिकलची एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे. 7 ऑफ पेंटिकलची एनर्जी आपल्याला ही पण सांगायला आलेलं आहे, मनी रिलेटेड जर आपली आज काही कामं तुमची चाललेली असतील किंवा कुठे आज आपल्याला इन्व्हेस्ट करायचा जो प्लॅन काय चाललेला असेल किंवा काही खरेदी विक्रीचा व्यवहार जर काही चाललेला असेल किंवा एक न्यू असं काहीतरी माझ्याकडे जी एनर्जी आहे ती इथं मला 7 ऑफ पेंटिकलची एनर्जी दाखवायला आलेली आहे की याच्यामध्ये आपण आज पूर्णपणे त्याच्या यश येणार आहे. क्वीन ऑफ पेंटिकलची पण एनर्जी आलेली आहे आपल्याकडं. याचाच अर्थ असा आहे की मनी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला आलेला आहे. कुठून जर तुमचं फंडिंग किंवा फायनान्स येणार असेल किंवा ते कुठे इन्व्हेस्ट केलेली त्याच्यामध्ये काही ग्रोथ दिसत असेल तर इथं पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये आपल्याला इथे ही ग्रोथ दिसायला आलेली आहे. पुढची आपली एनर्जी आलेली आहे 4 ऑफ पेंटिकल. इथं मनी रिलेटेड आपल्याला अलर्ट इशारा केलेला आहे की जो एक खर्च तुम्ही करणार आहात तो थोडासा विचार करून त्याच्यामध्ये जिथे पण तुम्हाला गुंतवणूक करायची आहे किंवा जिथे पण कुठे तुम्हाला फायनान्स इन्व्हेस्ट करायचा आहे, खर्च करायचा आहे, तर त्या खर्चावर पण आपल्याला नियंत्रण ठेवायला सांगितलेलं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट जर करणार असाल तर तिथं पण पूर्णपणे त्याचा स्टडी करून त्याच्यामध्ये आपल्याला उतरायला सांगितलेलं आहे. पुढची आपली एनर्जी निघून आलेली आहे की 6 ऑफ फ्रेंड्सची एनर्जी निघून आलेली आहे. कोणीतरी असे एक आपले जुने मित्र मैत्रिणी किंवा जे रिलेटिव्ह जे आहेत ते आपल्याला भेटणार आहेत. त्यांच्याशी गाठी भेटी, गप्पा, फोन कॉल अशा पद्धतीनं आजचा आपला दिवस जाणार आहे. फॅमिली लाईफ बद्दल जर विचार केला तर इथं काहीतरी एक उद्याच्या म्हणजे आजची जी एनर्जी आहे ती आपल्याला सेलिब्रेशनचा माहोल बनवणारी, काहीतरी चांगली गुड न्यूज कानावर येणारी, काहीतरी चांगली तुमची कामं होणारी, मुलांच्याकडनं काहीतरी गुड न्यूज आपल्याला समजणारी, इवन दो जे करिअरमध्ये आहे त्या करिअरची ग्रोथ होणाऱ्या अशा काही प्रमोशन रिलेटेड, इन्क्रीमेंट रिलेटेड अशा पण काहीतरी गोष्टी आपल्या कानावर ऐकायला येतील. तर आजची जी एनर्जी आपली होती आपल्यासाठी अतिशय सुंदर अशी सकारात्मक निघून आलेली आहे. जेवढी आपल्याला गोष्ट रेझोनेट होते तेवढी ठेवून घ्या, जे होत नाही ते आपण सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.